श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 25 जुलै रोजी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. ही एकादशी भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक या दिवशी उपवास करत असतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची विधिवत अशी पूजा केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंचा केशरयुक्त दुधाने अभिषेक करणे अतिशय विशेष फलदायी मानले जाते. एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्या निमित्ताने पचनक्रियेला सुद्धा आराम देता येतो. आषाढी एकादशीला मोठी एकादशी, महा एकादशी किंवा मग देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. कारण याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजेच आपल्या सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू या काळात क्षीरसागरामध्ये आराम करतात अशी मान्यता आहे. एकादशी तिथी देवशयनी एकादशी 2026 तिथी आणि वेळ. एकादशी तिथी प्रारंभ 24 जुलै 2026 सकाळी 9:12 सुरू होत आहे आणि 25 जुलै रोजी सकाळी 11:34 संपत आहे. उत्तर तिथीनुसार 25 जुलैला आपण सर्वजण उपवास करणार आहोत. भक्तांनो, भगवान विष्णूंची पूजा, उपवास आणि दानधर्म यासारख्या धार्मिक विधी या दिवशी करण्यास प्रोत्साहित केले जाते. या काळामध्ये आपलं घर स्वच्छ करणं आणि पूजेसाठी पवित्र जागा तयार करणे ही सुद्धा प्रथा आहे, ज्यामध्ये लक्ष्मीनारायणाच्या पूजेशी संबंधित शुभयोगाचा समावेश आहे. या उपासनेत सहभागी झाल्याने समृद्धी वाढते आणि विविध प्रयत्नांमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळते. म्हणून आवर्जून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत अशी पूजा करून आपल्या सर्वांना उपवास सुद्धा करायचा आहे. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते त्या आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे. त्यामुळे अनेक वारकरी दिंड्यात टाळ मृदुंगासह पायी किंवा मग पालखीसह पंढरपुरात दाखल होतात. आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. यंदा आषाढी एकादशीचा सण 25 जुलैला शनिवारी आलेला आहे. आपण त्याच दिवशी देवशयनी एकादशी असंही म्हणून हा दिवस साजरा करतो. या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू निद्रा अवस्थेत जातात. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई केली जाते. तसेच त्यानंतर चातुर्मास सुद्धा सुरू होतो. आषाढ महिना सुरू होत असतो. आषाढ महिना हा पवित्र असल्याने या महिन्यामध्ये रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. महिलांनी न चुकता दररोज तुळशीला जल अर्पण केलेच पाहिजे. दररोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम रामाय नमः या मंत्रांचं नामस्मरण करावा. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. तसेच तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण सुद्धा या काळात करू शकता. या दिवशी हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा काळ अत्यंत खास मानला जातो. दान, यज्ञ, व्रत आणि देवतांची पूजा आणि पितरांची पूजा हे सर्व करणे खूप शुभ मानले जाते. या काळामध्ये तुम्ही पैसे, कपडे, काही जीवनाच्या उपयोगी वस्तू तसेच धान्य हे सर्व काही दान केल्याने आपल्याला शुभ फळ मिळतं. हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्य मात्र करत नाहीत किंवा मग या काळामध्ये शुभ कार्याला मुहूर्त नसतात. तर या 4 महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवशी काय करावे, आपण काय नाही करावे याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
एकादशीच्या दिवशी कोणती कामं करावीत व करू नयेत हे आपण पाहणार आहोत. एकादशीच्या दिवशी एकादशीचे व्रत पाळावे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करतात. यामुळे आपल्याला विष्णूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तुळशीपत्र. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र फार प्रिय आहे असं मानलं जातं. म्हणून या दिवशी न विसरता न चुकता भगवंताला कमीत कमी एक तरी तुळशीपत्र अर्पण अवश्य करावं. त्याशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. अन्न. या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. म्हणजेच मसालेदार पदार्थ, मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर ते धान्याचे सेवन करू शकतात. दान. या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी अवश्य दान करायला हवं. हे अत्यंत पुण्यकर्म आहे, म्हणून हे अवश्य पुण्यकर्म करायला हवं. ब्रह्मचर्याचे पालन. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. संपूर्ण दिवस भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रजपामध्ये घालवावा. एकादशीचे व्रत करतात. ज्या लोकांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना एकादशीचे व्रत सुरू करावेसे वाटते. त्यांनी आषाढी एकादशीपासून एकादशीचे व्रत सुरू करायला हवे. एकादशी दिवशी कोणती 14 कामे करू नयेत. एकादशी दिवशी घरातील झाडू फेकून देऊ नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते व भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. म्हणून एकादशीला घरातील झाडू चुकून सुद्धा फेकून देऊ नका. एकादशी दिवशी केस कापू नका. एकादशीला मौन व्रत बाळगा किंवा कमी बोला. कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये. कोणाचाही वाईट आशीर्वाद घेऊ नये. कोणावर क्रोध करू नये किंवा कोणाचा सुद्धा अपमान करू नका. कोणाला कटू वचन बोलू नका. तुमच्यामुळे कोणाला दुःख होईल असे चुकून सुद्धा वागू नका. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असंही वागू नका. एकादशी दिवशी आपला वेळ फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करायचा आहे. एकादशीला झाडाची पानं तोडू नका. फक्त गळून पडलेलीच पानं तुम्ही घेऊ शकता. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर डाळ, नाचणी, उडीद, मध, तेल या पदार्थांचे सेवन चुकून सुद्धा करू नका. जुगार, निद्रा, पान खाणे आणि परनिंदा करणे, कपट, चुगली किंवा हिंसा, मैत्रीमध्ये खोटे बोलणे या कुकर्मापासून मात्र दूर राहा. सत्यवचन बोला. निंदकाशी बोलू नका. उलट भगवान श्री हरी विष्णूंच्या नामस्मरणात तुमचा वेळ व्यतीत करा. या दिवशी गोमातेच्या पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तसेच गोमातेची पूजा करून अन्नदान करावं. सर्व प्राणीमात्रांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा. एकादशी दिवशी कोणतेही काम करताना तुम्ही अगदी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नका. म्हणजेच परान्न घेऊ नका. तांदूळ खाऊ नका. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. या काळामध्ये तामसिक पदार्थ खाऊ नका. केस, दाढी, नखे कापण्यास सक्त मनाई आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. तसेच केळी, पिंपळ, कडुनिंब, वड या झाडांना सुद्धा हानी पोचवू नका. एकादशीच्या दिवशी धान्याचे सेवन करत नाहीत. परंतु जर आजारी व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असतील, अगदीच त्यांना उपवास करणे शक्य नसेल तर ते धान्याचे सेवन करू शकतात. मात्र भात खाऊ नका. बिछाण्यावर झोपू नये. मांस, मदिराचे सेवन करू नये. हिंसक वागणे टाळावे. झाडांची पानं, फुलं तोडू नयेत. विडा खाणे वर्जित मानले जाते. एकादशी दिवशी चुकून सुद्धा विडा खायचा नसतो. या दिवशी केस कापणे सुद्धा टाळायचं असतं. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो.
त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जातात. त्यामुळे तुम्ही विवाह किंवा इतर कोणतंही शुभ कार्य करणं टाळायचं असतं. पावसाळा सुरू झाल्यामुळे घरामध्ये शिळं अन्न खाणं सुद्धा टाळायचं आहे. पावसाळ्यामुळे विविध जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शिळं अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते. एकादशी दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग आवडतो, म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. एकादशी दिवशी एकादशी करणे का महत्त्वाचे असते? एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणारा व्यक्ती संकटात सुद्धा विवेक बुद्धी त्याची जागृत राहते. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडलेले राहणे असे समजले जाते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो त्याचे पूर्व कर्म शुद्ध होते, तसेच त्याची एकाग्रता वाढते. एकादशी करणाऱ्या व्यक्ती त्याला अन्नाची खाका होत नाही, म्हणजे त्याचा हावरटपणा पूर्णपणे निघून जातो. परिणामतः झोपसुद्धा परिसीमित राहते. विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू.